हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवणार आहे आपण पनीर मसाला. हॉटेलमध्ये जाऊन पनीर मसाला खाण्याचा कधी कधी कंटाळा येतो. मग आज आपण अगदी ढाबे स्टाईल किंवा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये. तर चला मग मसाला पनीर कसा बनवायचा ते बघूया. तर त्यासाठी 1 पाव इथं मी पनीर घेतलं होतं आणि पनीर घरी कसं बनवायचं तो व्हिडिओ पण मी अगोदर आपल्या यूट्यूबला शेअर केलेला आहे. आणि जर तुम्हाला पाहिजेत असेल की होममेड पनीर कसं बनवायचं तर मला कमेंटमध्ये ते पण सांगा. एक दिवस अगोदर मी पनीर तर बनवून ठेवलं होतं. नंतर पनीरसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 टमाटर बारीक चिरलेला, कांदा, 1 कांदा, लसण, खोबरं, कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या. एवढं आपण इथं वाटण घेतलं. आणि इथं आपण वाटण भाजून नाही घेणार, कच्चंच वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेणार. नंतर इकडं वाटण मिक्सरमध्ये टाकलं आणि थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं. आणि चला आता इथं वाटण तर तयार झालं आपलं. आणि इकडे काही इथं मी पनीर मसाला 2 चमचे आणि 2 चमचे अंबारी मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साय घालायची. दुधावरची साय जी असते ती घालायची 1 चमचा. आणि थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. थोडी साय घातली की त्याला छान असं पनीरला क्रीमचं टेक्स्चर येतं भाजीला. त्यासाठी थोडी साय घालायची. आणि चला अशी आपण इथं पेस्ट तयार केली. नंतर इकडं पनीर कट करून घ्यायचं. आणि पनीरचा व्हिडिओ तर अगोदरच मी शेअर केलेला आहे तर त्यासाठी आता नाही टाकला. पण तुम्हाला जर पाहिजेत असेल की पनीर कसं बनवायचं होममेड तर मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. आणि चला आता सर्व पनीर इथं मी कट करून घेतलं. आणि याला आपण थोडं हलकं फ्राय करून घेणार तव्यावरती. नंतर ठेवायचं इकडं तवा गरम करण्यासाठी. तव्यावरती थोडं तेल घालायचं. आणि नंतर पनीर. इथं आपल्याला हलकं पनीर असं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती. दोन ते 3 मिनटं. अगदी जास्त पण नाही भाजायचं. फक्त एक कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पनीर इथं भाजून घ्यायचं. आणि चला आता आपल्या पनीरला हलका असा कलर आला होता. नंतर ठेवायचं इकडं पातेलं गरम करण्यासाठी. तेल घालायचं नंतर. आणि तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा लाल तिखट. आणि इथं मी गरम मसाले कोणतेच वापरले नाही. मी शक्यतो मुलांना गरम मसाले देतच नाही तर त्यासाठी अगदी सिंपल पद्धतीने ही पनीर मसाला भाजी आपण इथं बनवून दाखवलेली. नंतर इकडं लाल तिखट व्यवस्थित फ्राय झालं की नंतर त्यामध्ये घालायचं आपली वाटण. ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आपण कच्चंच घेतलं होतं म्हणून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं इथं. चांगलं तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं. नंतर यामध्ये आपण जो पनीर मसाला आणि अंबारी मसाला मिक्स करून ठेवला होता तो घालायचा. आणि तो पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचे.
आणि ही व्यवस्थित फ्राय झाली की त्यामध्ये घालायचं थोडं पाणी घालायचं. आणि परत 1 ते 2 मिनटं हा मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा. आणि बघा किती छान अशी हातात तरी पण यायला लागली होती. आणि मसाले व्यवस्थित शिजले की त्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि बघा किती तरी आली होती आपल्या भाजीला. नंतर थोडी हळद घालायची. आणि चला आता व्यवस्थित सर्व मसाला इथं व्यवस्थित तयार झाला होता शिजून. नंतर घालायचं फ्राय केलेले पनीर घालायचं. अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तर तयार केली. तुम्हाला जर कांदा टमाटर कच्चा आवडत नसेल तर तुम्ही थोडं हलकं फ्राय करून त्याला नंतर त्याचा मसाला बनवू शकतात. नंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं. आणि बघा किती छान अशी आपली ही मसाला पनीर इथं तयार झाला होता. नंतर जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं पाणी घालायचं. आणि आता व्यवस्थित मिक्स करून याला छान आता 15 मिनटं उकळून घ्यायचं या भाजीला. आणि बघा किती सुरेख कलर दिसत होता आपल्या भाजीचा. छान त्याला उकळून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा. आणि भाजीचा तर एवढा सुगंध येत होता. तर तयार झाला आपला पनीर मसाला. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये. नंतर इथं मी प्लेटिंग करून घेतली. आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा नान किंवा राईससोबत पण खाऊ शकतात. तर तयार आहे आपली हॉटेलसारखी पनीर मसाला इथं. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला इकडे मी जेवाची पण तयारी करून घेतली होती. नंतर इथं चपाती कांदा आणि आपली पनीर भाजी. तर चला मग ही पनीर भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.